सोलापुरातील सह महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना राज्य शासन विविध योजनेअंतर्गत आधार देण्याची अनेक योजना आणल्या, परंतु योजनांचा लाभ नकली कामगार घेत आहेत। म्हणून महाराष्ट्र कामगार सेना, भ्रष्टाचार विरोधी संघटना, बहुजन पॅंथर सेना व भटक्या विमुक्त जाती संघटना असे संयुक्तपणे बांधकाम कामगार हक्क व न्याय संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। या समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, उपाध्यक्ष गणेश बुड्डू, सचिव सुहेल शेख, सहसचिव वामन निंबाळकर, महिला प्रतिनिधी रेखा अडकी व वैशाली बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली। या समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मागण्यांचे निवेदन 8 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी बांधकाम कामगार विभाग यांना व सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्याचे ठरविले आहे। सदर बैठकीस विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह गणेश बुड्डू, रेखा अडकी, वामन निंबाळकर, सुहेल शेख, सोहेल जागीरदार, राधिका मिठ्ठा, अनिता संचू, महादेवी गौडा, सविता दासरी, पद्मा मॅकम, लक्ष्मीबाई इप्पा, गोवर्धन मुदगल, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का आदी उपस्थित होते। नमस्कार, मी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष व माझ्याबरोबर भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख, त्याचबरोबर बहुजन पॅंथर समितीचे गणेश बुड्डू, सुहेल जागीरदार आणि पत्रकार वामन निंबाळकर, माझे सहकारी विठ्ठल कुराडकर आणि या महिला कामगार सर्वांनी मिळून आज जवळजवळ 5 संघटनांनी मिळून बांधकाम क्षेत्रात चाललेल्या सावळा गोंधळ नव्हे, पूर्ण गोंधळच गोंधळ याचा पर्दाफाश करण्यासाठी, त्याचबरोबर खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती अशा प्रकारची संघटना समिती आम्ही स्थापन केलेलं आहे। या समितीच्या माध्यमातून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्याचा मुहूर्तमेढ उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचा निवेदनाद्वारे मागणी राहील। त्यानंतर चळवळ, रस्त्यावरील चळवळ, कायदेशीर लढा, लोकशाहीशीर लढा आणि न्यायालयीन लढा लढणार आहोत। जोपर्यंत खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही थांबत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।